कबुतरांसाठीच्या धर्मसभेत सरन्यायाधीशांवर देखील वक्तव्य करण्यात आलं। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्याची बाजू ऐकली पाहिजे असं भारतानंद सरस्वती यांनी म्हटलंय। त्या वकिलाची देखील बाजू ऐकून घ्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। ते बूट फेक चप्पल फेक ज्यांनी केली होती त्यांनी सविस्तर त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ते पण एक वकील आहेत, वरिष्ठ आहेत, बुजुर्ग आहेत आणि ते पण पडेलिके आहेत। ते काही असं मामूली साधारण व्यक्ती नाही, कुणीतरी नशाखोर वगैरे माणूस गेला आणि म्हणून त्यांची काय मानसिकता आहे, त्यांनी काय केलं, त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे। आणि मला दुसरं असं सांगायचं की एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर बसलेले कुणी बसो, एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी बोलताना सुद्धा तारतम्य आणि आज करोडो लोकांचं काही श्रद्धास्थान आहे, देवी देवता आहे, कुणी पण बोलताना, कुणी व्यक्ती असू द्या, तर आपणही बोलताना पण व्यवस्थित बोललं पाहिजे। आणि ज्या व्यक्तींनी केलं त्यांनी त्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे की काय मानसिकतेतून ते म्हटले, त्या दिवसापासून मला रात्रभर झोप लागत नव्हती वगैरे वगैरे, आणि त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यांची मानसिकता आपण लक्षात घेतली पाहिजे।